आपल्याला माहीत आहे का, महात्मा ज्योतिराव फुले हे समाजसुधारक तर होते, परंतु त्याचबरोबर फार मोठे उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून ज्योतिरावांचा नावलौकिक होतं. त्या काळी टाटांच्या कंपनीचे वार्षिक उत्पन्न होतं 20,000 रुपये आणि पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग या नावाच्या कंपनीचे वार्षिक उत्पन्न होतं 21,000 रुपये. आणि त्या कंपनीचे प्रमुख आणि कार्यकारी संचालक होते महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कंपनीने मोठमोठी कामं केली आहेत. त्यापैकी खडकवासला धरणाचा कालवा, येरवड्याचा पूल, कात्रजचा बोगदा, मुंबई महानगरपालिकेची इमारत, भायखळ्याचा पूल, भंडारदरा जलाशय, परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापड गिरण्या, बडोद्याचे सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मी विलास राजवाडा, बंद गार्डन इत्यादी या प्रकारे भव्य आणि देखणी बांधकामं केली आहेत. एवढेच नाही तर ज्योतिरावांच्या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जायचं व या कंपनीचे पुण्यात पुस्तक विक्री केंद्र सुद्धा होतं. त्या काळी सोन्याचे दागिने बनविण्याचे, साचे विकण्याची एजन्सी महात्मा ज्योतिराव फुलेंकडे होती. तसेच महात्मा फुले यांची एक नामवंत शेतकरी म्हणून सुद्धा ओळख होती. 150 वर्षापूर्वी कृषी औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे महात्मा ज्योतिराव फुले हे आधुनिक भारताच्या कृषी औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार म्हणून आपण मानतो. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे 200-250 एकर जमीन होती. लोकमान्य टिळक यांना जेव्हा जामीन देण्याचा प्रश्न आला तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी जामिनाचे त्या काळी 10,000 रुपये दिले होते. तेव्हाच्या काळात 10,000 रुपये म्हणजे त्या काळात सोनं 10 रुपये तोळं होतं आणि आज मुंबईत 71,000 रुपये तोळं आहे. आता हिशोब करा, आज तेच रुपये किती रुपये झाले आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. महात्मा फुले हे फक्त एक समाजसुधारक नसून ते उद्योगपती, व्यापारी, शेतकरी आणि महत्त्वाचे म्हणजे ते एक नेशन बिल्डर होते. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.